हॅलो एव्हरीवन. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण ऑल इंडिया बार एक्झामिनेशनच्या दृष्टीनं फॅमिली लॉ विषयातील जे महत्त्वाचे असे प्रश्न आहेत ते डिस्कस करणार आहोत. हे मराठी आणि इंग्रजी या दोनही भाषेमध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे, अंडर द हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंडिशन फॉर अ व्हॅलिड हिंदू मॅरेज. तर हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार वैध हिंदू विवाहासाठी खालीलपैकी कोणती अट आवश्यक आहे. So first option they have given that the parties must have completed 16 years of age. So 16 is not the age of marriage. It's 18 for the girl and 21 for the boy. So obviously हा ऑप्शन जो आहे चुकीचा आहे. त्यानंतर parties must not be within prohibited degrees of relationship unless permitted by custom. तर प्रथेनुसार परवानगी नसल्यास पक्षकार निषिद्ध नातेसंबंधात नसावे. काही निषिद्ध नातेसंबंध आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला विवाह करता येत नाही. तर ही कंडिशन आहे का व्हॅलिड हिंदू मॅरेज करता? येस, दिस इज वन ऑफ द कंडिशन. आणि हे कुठं पाहायचं आहे आपण? तर तुमचा बेअर ॲक्ट ओपन करून तुम्ही सेक्शन 5 पाहायचं आहे. सेक्शन 5मध्ये आपल्याला एक व्हॅलिड हिंदू मॅरेज करता काय काय कंडिशन्स रिक्वायर्ड आहे ते दिलेलं आहेत. तिसरा ऑप्शन दिला आहे मॅरेज मस्ट बी रजिस्टर्ड कंपल्सरीली. आणि चौथा ऑप्शन आहे मॅरेज मस्ट बी परफॉर्म बिफोर अ मॅजिस्ट्रेट. तो ऐसा कुछ नहीं. सो हियर द राइट ऑप्शन इज ऑप्शन बी. दुसरा प्रश्न आहे, अ मॅरेज सोलमनाइज्ड इन कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ सेक्शन 5 सबसेक्शन 1 ऑफ द हिंदू मॅरेज ॲक्ट इज. तो व्हॅलिड असणार आहे, वॉइड असणार आहे, वॉइडेबल असणार आहे की इरेग्युलर असणार आहे. म्हणजे हिंदू विवाह अधिनियमाच्या कलम 5चा सबसेक्शन जो 1 आहे त्याचे उल्लंघन करून झालेला विवाह हा कसा असणार आहे. आता तुम्ही जर हा सेक्शन पाहिला तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की ऑलरेडी लिव्हिंग स्पाऊस असेल तर तो विवाह करता म्हणजे ते बेसिकली एक व्हॅलिड मॅरेज नसतो. मग सपोज हजबंड आहे आणि हजबंडची ऑलरेडी एक वाईफ आहे, तिच्यासोबत डिवोर्स नाही झाला आहे, तिची डेथ नाही झाली आणि तरीसुद्धा हा दुसऱ्या मुलीशी लग्न करतो. तर मग अशा वेळेला हे जे दुसरं मॅरेज आहे हे कसं असणार आहे? व्हॉइड असणार आहे. ठीक आहे. सो राईट ऑप्शन ओव्हर हिअर इज अगेन व्हॉइड, म्हणजे शून्य. कायद्याच्या नजरेत शून्य असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज विच रेमेडी अलाउज स्पाउस टू सीक रिझम्पशन ऑफ कोहॅबिटेशन. पती पत्नीला पुन्हा सहजीवन सुरू करण्यासाठी कोणता उपाय उपलब्ध आहे. ऑप्शन ए ज्युडिशियल सेपरेशन. नाही, ज्युडिशियल सेपरेशन ते म्हणजे विभक्त होत आहे बेसिकली, ते ज्याला न्यायिक विभक्ता असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरा ऑप्शन आहे डिवोर्स. ऑब्व्हियसली नॉट. घटस्फोट हा काही उपाय नाही आहे एकत्र राहण्याकरता. देन नेक्स्ट ऑप्शन इज वैवाहिक सहजीवन पुनर्स्थापना, म्हणजेच रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स. सेक्शन 9 तुम्ही पाहायचा आहे कायद्याचा. ठीक आहे. इथे आपल्याला रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्सचं प्रोव्हिजन सापडतं. अँड लास्ट ऑप्शन इज पालन पोषण मेंटेनन्स. सो हिअर द राईट ऑप्शन इज ऑप्शन सी विच इज रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट्स. पुढचा प्रश्न आहे, अंडर हिंदू लॉ अ चाइल्ड व्हॅलिडली अडॉप्टेड इज डीम्ड टू बी फॉस्टर चाइल्ड ओनली, चाइल्ड ऑफ अडॉप्टिव्ह पेरेंट्स फॉर ऑल पर्पजेस, वॉर्ड ऑफ द फॅमिली की डिपेंडंट ओनली. म्हणजे हिंदू कायद्यानुसार वैधरित्या दत्तक घेतलेले मूल, वैधरित्या जे मूल दत्तक घेतलेलं असतं तर ते मूल जणू काही जर त्या हजबंड आणि वाईफचं म्हणजे त्या कपलचं स्वतःचं मूल जर असतं, एक बायोलॉजिकल त्यांचं स्वतःचं मूल असतं, तर त्या मुलाला जे जे काही अधिकार प्राप्त होतात तेच अधिकार एक वैधरित्या दत्तक घेतलेल्या मुलाला सुद्धा प्राप्त होतात. आणि त्यामुळे इथं जो आपला करेक्ट ऑप्शन आहे तो आहे चाइल्ड ऑफ अडॉप्टिव्ह पेरेंट्स फॉर ऑल पर्पजेस. ऑप्शन बी सर्व उद्देशांसाठी दत्तक पालकांचे मूल मानले जाते. ठीक आहे. नेक्स्ट, हू अमंग द फॉलोइंग इज अ क्लास 1 हेअर अंडर द हिंदू सक्सेशन ॲक्ट. हिंदू वारसा अधिनियमांतर्गत खालीलपैकी कोण क्लास 1 वारस आहेत. तर भाऊ, बहीण, मुलगा की काका. आणि इथं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी जो की आहे मुलगा. मुलगा मुलगी हे काय आहे? क्लास 1 हेअर्स आहेत. पुढील प्रश्न,
The 2005 amendment to the Hindu Succession Act primarily granted. हिंदू वारसा अधिनियमातील 2005च्या दुरुस्तीने मुख्यतः काय प्रदान केलं आहे? डिवोर्स राईट्स टू डॉटर्स नाही. सक्सेशन ॲक्ट आहे तर डिवोर्स ऑब्व्हियसली तिथे नसणार आहे, कारण तो हिंदू मॅरेज ॲक्ट अंतर्गत येतो. इक्वल को पार्सनरी राईट्स टू डॉटर्स, मुलींना समान सहवारस अधिकार. येस. तिसरा ऑप्शन आहे अडॉप्शन राईट्स टू डॉटर्स, तर त्या संदर्भात कायदा वेगळा आहे. मेंटेनन्स राईट्स ओनली, की पालन पोषणाचा अधिकार. आणि इथे आपलं जे करेक्ट ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन बी, विच इज इक्वल को पार्सनरी राईट्स टू डॉटर्स. मुलींनासुद्धा काय वडिलांच्या संपत्तीमध्ये समान अधिकार जो आहे तो मिळालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अंडर हिंदू मायनॉरिटी अँड गार्जियनशिप ॲक्ट द वेलफेअर ऑफ द मायनर इज सेकंडरी कन्सिडरेशन आहे की इररिलेव्हंट आहे की पॅरामाऊंट कन्सिडरेशन आहे की ऑप्शनल कन्सिडरेशन. हिंदू अल्पवयीनता व पालकत्व अधिनियमांतर्गत अल्पवयीनाच्या कल्याणाला दुय्यम महत्त्व आहे की महत्त्व नाही आहे की सर्वोच्च महत्त्व आहे की ऐच्छिक महत्त्व आहे? तर पहा, जो मायनर व्यक्ती आहे त्याचं वेलफेअर जे आहे ते सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, बरोबर. म्हणजेच पॅरामाऊंट कन्सिडरेशन, सर्वोच्च महत्त्व याला देतं कोर्ट. ओके. काय की तो जो मायनर पर्सन आहे त्याचं वेलफेअर, त्याच्या भल्याचा विचार केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, मेहर इन मुस्लिम लॉ मीन्स वॉट? इज इट मेंटेनन्स, इज इट गिफ्ट बाय वाईफ, और इट इज डावर पेएबल बाय हजबंड, और इट इज इनहेरिटन्स. मुस्लिम कायद्यात मेहर म्हणजे काय? पालनपोषण आहे की पत्नीकडून दिलेली भेट असते की पतीनं देय असलेली धनराशी आहे की वारसा आहे? तर हे जे आहे याचं करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन सी. मेहर कोणी कोणाला द्यायची असते? तर मेहर ही हजबंडकडून वाईफला दिली जाते आणि मेहर देताना बरेचसे इतर फॅक्टर्स लक्षात घेतले जातात. म्हणजे मुलीचं सौंदर्य, मुलीचं क्वालिफिकेशन, त्या मुलीचं एकंदर आपण ज्याला म्हणतो फॅमिली, ती कुठल्या फॅमिलीतून बिलॉंग करते, तिच्या फॅमिलीतील इतर तिच्या सारख्या मुलींना, म्हणजे तितकीच सुंदर असलेली क्वालिफाईड मुली किती प्रमाणात मेहर मिळाला आहे, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत. आणि येस, सो ह्या सगळ्यांनी डिसाईड होते की तिला मेहर किती दिली जाणार. मेहरचे प्रकार पण पुढे पडतात की डिफर्ड आहे की ते लगेच त्या क्षणी दिलेलं आहे वगैरे वगैरे. सो याचं तुम्ही जे आहे प्रकार वाचून घ्यायचं एकदा. पुढील प्रश्न आहे, अ मुस्लिम मॅरेज इज जनरली रिगार्डेड ॲज. मुस्लिम मॅरेजला सॅक्रामेंट म्हणतात का? केवळ एक संस्कार आहे का? नाही. सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट आहे का? येस. रिलिजियस सेरेमनी आहे का फक्त, की ट्रस्ट आहे? नो. सो अंडर मुस्लिम मॅरेज म्हणजे मुस्लिम्समध्ये बेसिकली मॅरेज इज रिगार्डेड ॲज अ सिव्हिल कॉन्ट्रॅक्ट. आणि हिंदू लोकांमध्ये आपल्यामध्ये काय म्हणतात याला? सॅक्रोसँक्ट असं म्हणतात, म्हणजे एक पवित्र असं गठबंधन. ठीक आहे. नेक्स्ट इज, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉर्म ऑफ डिवोर्स इनिशिएटेड बाय द वाईफ विथ द हजबंड्स कन्सेंट? तलाक ए एहसान, इला, खुला की जेहर? तर खालीलपैकी पतीच्या संमतीने पत्नीने सुरू केलेला घटस्फोटाचा प्रकार कोणता? अगेन हे मुस्लिम लॉ अंतर्गत आहे हा जो प्रश्न विचारला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे खुला. खुला काय आहे? पत्नी इनिशिएट करते, म्हणजे ती इनिशिएटिव्ह घेते. पण ते खुला देण्यासाठी मग पत्नीनं काहीतरी एक अमाऊंट, काहीतरी प्रॉपर्टी ती हजबंडला द्यायची असते, किंवा जर मेहरची अमाऊंट घेतलेली असेल तर ती परत करते वगैरे वगैरे, असं काही कंडिशन्स असू शकतात. बाकी सगळे काय, बाकी सगळ्या प्रकारचे जे हे डिवोर्सचे प्रकार आहे हे हजबंडकडून इनिशिएट झालेले असतात. पण खुला हा एकमेव असा प्रकार आहे जो वाईफकडून इनिशिएट होतो. द नेक्स्ट क्वेश्चन इज द इसेन्शियल रिक्वायरमेंट ऑफ अ व्हॅलिड हिबा. आता हिबा म्हणजे काय? हिबा म्हणजे गिफ्ट आहे बेसिकली. तर याच्यासाठी इसेन्शियल रिक्वायरमेंट काय आहे? वैध हिबासाठी आवश्यक अट कोणती? इज इट रजिस्ट्रेशन ओनली? फक्त नोंदणी आहे का? की
ताबा हस्तांतर म्हणजे डेलिव्हरी ऑफ पोझेशन की रिटर्न डॉक्युमेंट ओनली की कोर्टाची ऑर्डर. तर इथे व्हॅलिड रिक्वायरमेंट काय असते, डेलिव्हरी ऑफ पोझेशन म्हणजे ताब्याचं हस्तांतर जे आहे ते झालं पाहिजे. जी कुठली वस्तू, जी कुठली प्रॉपर्टी हिबा म्हणून देण्यात येते त्या प्रॉपर्टीची डेलिव्हरी म्हणजे त्या प्रॉपर्टीचा ताबा, त्या वस्तूचा ताबा त्या डोनीला, डोनर आणि डोनी आपण जे म्हणतो म्हणजे गिफ्ट देणारा इज अ डोनर अँड गिफ्ट एक्सेप्ट करणारा इज अ डोनी, त्याला तो ताबा मिळाला पाहिजे. पुढील प्रश्न आहे, अंडर हिंदू लॉ अ मॅरेज विदिन प्रोहिबिटेड डिग्री इज. प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये म्हणजे ज्या नातेसंबंधांमध्ये, ज्या निषिद्ध नातेसंबंधांमध्ये कायद्यानुसार विवाह करता येत नाही, जर अशा नातेसंबंधांमध्ये विवाह केलेला असेल तर तो कसा असतो, व्हॅलिड असतो का, वैध असतो का, नाही. नेहमी वैध म्हणजे ऑलवेज व्हॅलिड आहे का, नाही, ऑलवेज व्हॅलिड नाही आहे तो. व्हॉइड अनलेस कस्टम परमिट्स, प्रथा परवानगी देत नसल्यास शून्य असतो. म्हणजे जर त्या कम्युनिटीमध्ये जर तशी प्रथा असेल, आता बघा जसं आपल्याकडे मामाची मुलगी करतात, काही लोकांमध्ये कदाचित तसं चालत नसेलही, पण आपल्याकडे जर ती प्रथा आहे तर ते मॅरेज कसं असणार आहे, व्हॅलिड आहे. पण जर तशी प्रथा नसेल म्हणजे त्या निषिद्ध नातेसंबंधांमध्ये विवाह करण्याची जर कुठलीही प्रथा नसेल तर तो विवाह कसा ठरतो, तो शून्य ठरतो. म्हणजेच तो कसा असतो, व्हॉइड. ओके, अनलेस कस्टम परमिट्स. सो हे आपलं इथे ऑप्शन बी इज द राईट आन्सर. आपण पुढील ऑप्शनही बघूयात. आपण ऑप्शन सी म्हणतो व्हॉइडेबल ओनली आणि ऑप्शन डी म्हणतो इरेग्युलर. तर हे दोनही चुकीचे ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट इज ज्युडिशियल सेपरेशन रिझल्ट्स इन. न्यायिक विभक्ततेचा परिणाम काय होतो, डिसॉल्युशन ऑफ मॅरेज, ऑटोमॅटिकली विवाह जो आहे तो समाप्त होतो का, मॅरेज डिसॉल्व्ह होतं का, नाही. सस्पेन्शन ऑफ मॅरिटल ऑब्लिगेशन्स, वैवाहिक कर्तव्य स्थगित होतात. सी वेन टू पर्सन्स गेट मॅरिड, टू पीपल गेट मॅरिड, तर मॅरेजचे काही ऑब्लिगेशन आहे, जसं ऑब्लिगेशन टू स्टे टुगेदर, टू को हॅबिट है ना, अँड इतरही काही ऑब्लिगेशन्स असतात. तर ज्युडिशियल सेपरेशनने काय होतं, हे ऑब्लिगेशन्स जे आहे हे सस्पेंड होतात. म्हणजे काय, तुमचा विवाह समाप्त होतो का, नाही, तर विवाहांतर्गत जी कर्तव्य असतात एकमेकांच्या प्रती ती स्थगित होतात. नेक्स्ट ऑप्शन व्हॉट दे हॅव गिवन, ऑटोमॅटिक डिवोर्स, आपोआप घटस्फोट होणार का, आपोआप असं काही होत नसतं. ठीक आहे. अँड लास्ट ऑप्शन इज रिमॅरेज, पुनर्विवाह, नो. त्यानंतर यू हॅव टू टेक डिवोर्स का डिग्री ऑल्सो. ओके, सो राईट ऑप्शन ओव्हर हिअर इज ऑप्शन बी, वैवाहिक कर्तव्य स्थगित होतात. नेक्स्ट क्वेश्चन, हू कॅन क्लेम मेंटेनन्स अंडर द हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट. हिंदू दत्तक व पालनपोषण अधिनियमांतर्गत पालनपोषण कोण मागू शकतं, म्हणजे पालनपोषणाचा जो भत्ता आहे बेसिकली मेंटेनन्स. ओके, वाईफ, मायनर चिल्ड्रन, एजेड पेरेंट्स की ऑल ऑफ दी अबव. तर तुम्ही जर पूर्वीचा आपला जो सेक्शन 125 CRPC होता त्यातही जर तुम्ही बघणार तर तिथेसुद्धा पेरेंट्स, वाईफ, चिल्ड्रन, मायनर जे आहे त्यांना हे अधिकार दिले आहेत. आणि हिंदू अडॉप्शन्स अँड मेंटेनन्स ॲक्ट अंतर्गतसुद्धा इथे ऑल ऑफ दी अबव म्हणजे हे सगळे एंटायटल्ड असतात मेंटेनन्स करता. अँड नेक्स्ट क्वेश्चन इज अ को पार्सनरी अंडर मिताक्षरा लॉ कन्सिस्ट ऑफ. आता मिताक्षरा कायद्यानुसार सहवारस गटामध्ये कोणाचा समावेश होतो, ओन्ली मेल मेंबर्स येतात का, तर नाही, असं नाही आहे. मेल मेंबर्स अँड डॉटर्स आफ्टर 2005 अमेंडमेंट, येस. ऑल रिलेटिव्ज येणार का, नाही. मॅरिड पर्सन्स फक्त येतात का, असं काही नाही आहे. ठीक आहे, फक्त पुरुष सदस्य नाही, पुरुष सदस्य आणि 2005 नंतर मुली, येस. सर्व नातेवाईक कसे येऊ शकतात को पार्सनरी म्हणून, फक्त विवाहित व्यक्ती येते का, अशीही काही अट, असं काही बंधन नाही. तर योग्य इथे उत्तर आहे ऑप्शन बी,